brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तर रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. येराच आहे झाला. खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय. परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं मी अरे तुरे करत नाही, पण मी आता त्याला अरे तुरेच करणार. करू ना का नको करू? भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केलं आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला. काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात. अरे माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात. रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो. चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो, पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर धरायला गेल्यानंतर मी नांगर धरतो. मी काय चूक करतो? मी चूक करतो काय? आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. कशाला घेतील? साल्यानो हप्तेखोर तुम्ही. स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते, कुठेही नसते. तिच्या नावानं जो बार आहे त्या बार मध्ये हा काय करत होता माहितीये का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे? हा छमछम छमछम करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा. लाज नाही वाटत तुला? काय माणूस आहे की साला कोण आहे काय समजत नाही. वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला. प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? आपल्या मानात राहिलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर काय बोललं नाही पाहिजे. कधी कधी मोठ्या माणसाने आपल्यावर कोण बोलला तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. दुसऱ्याच्या नावानं शिव्या. तू त्या ठिकाणी बाया नाचवतोस, छमछमदास, माहित आहे का नाही? ह्याचं नाव रामदास आहे, लायकीचं आहे. आणि एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं मान सन्मानात राहिलं पाहिजे. पण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव आहे, त्यातला प्रकार ह्याचा आहे. जाधव आता याचा तोल गेलेला आहे. त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे. गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय. मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चालत आहे. अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे? ह्या भास्करला हा ऐसान फार्म हाऊस आहे, याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी द्यायला लावली. याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता. पण हा ऐसान फार्म हाऊस आहे, हा ज्या थाळीत जेवतो तिथंच हा छेद करतो, अशी याची अवलाद आहे. हा स्वतः काळ्या विद्या करतो. माझ्या गावच्या बहुतेक डोंगरामध्ये एक भगत होता, विष्णू भगत. याची बायको त्या भक्ताकडे नेहमी जायची आणि गाडी माझ्या घरासमोर उभी करून ठेवायची खाली आणि चालत जायची होती. आणि हा दुसऱ्याला म्हणतो हा काळ्या मिरच्या आणि काय असं ते भगतगिरी, काळी विद्या, हे सगळे धंदे याचे आहेत. म्हणून मी त्याला काल सांगितलं होतं, तू एका बापाचा असतील तर प्रूफ करून दाखव रामदासांनी मी काळी विद्या केली म्हणून. त्यांनी मीडियामध्ये खोटं सांगितलं की मी त्यांच्या घरी जाऊन बघितलं. याची हिंमत आहे का रामदासांच्या घरी यायच्या आतमध्ये वाकून बघायची? हा गेला असता का परत? वापस गेला असता का? आणि मग खोटा बरोबर गेटून बोल. अशा पद्धतीनं फक्त रामदासांची बदनामी करण्याचं काम एकलमध्ये चाललंय. लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.